Hi students, welcome to Sri Ram coaching classes. Today I am teaching you 10th standard geometry lesson number 7, mensuration. 7.3 question number 5. Area of sector of a circle. Samruddhi please. Area of a sector of a circle of radius 15 is 30 centimeter square. Find the length of arc of the sector. आता बघा आपल्याला काय काय दिलंय ते पहिले बघायचं की आपल्याला एरिया ऑफ अ सेक्टर. एक मिनिट. बघा याच्यामध्ये रेडियस दिलेली आहे एका सर्कलची, ती आहे 15 सेंटीमीटर आणि एरिया ऑफ अ सेक्टर इज 30 सेंटीमीटर स्क्वेअर. कळलं? इथे एरिया ऑफ सेक्टर ऑफ सर्कल रेडियस 15 असलेल्या एका सेक्टरचा एरिया किती आहे 30 सेंटीमीटर स्क्वेअर अशा पद्धतीने दिलेले आहे आणि आपल्याला काढायचं आहे लेंथ ऑफ आर्क. ओके, तर चला मग पहिले लेंथ काढायचं असेल तर एरिया ऑफ सेक्टर 3 गोष्टींपैकी तुम्हाला सांगितलंय 2 गोष्टी दिलेल्या असतात. आता ही दिलेली आहे, हे पण दिलेलं आहे, फक्त हे काढायचं आहे. अशा वेळेला इझी होऊन जातं. मग एरिया ऑफ द सेक्टर इज इक्वल टू लेंथ ऑफ आर्क इंटू आर अपॉन 2. मग एरिया इथे दिलेला आहे 30, लेंथ ऑफ आर्क दिलेलं नाहीये, मग आपण ते तसंच लिहिलं. रेडियस आपल्याला सांगितलेली आहे 15 सेंटीमीटर, हे बघा इथे आपण लिहिलेलंच आहे, अपॉन 2. मग आता हा लेंथ ऑफ आर्क एकाच बाजूला ठेवायचा, पण हा 15 अपॉन 2 जर आपल्याला इकडे न्यायचा असेल तर तो आपल्याला रेसिप्रोकल करावा लागेल, म्हणजे 2 वरती आणि 15 खाली. मग 30 इंटू 2 अपॉन 15. तर आता इथे आलं 15 1 जा 15 आणि 15 2 जा 30, 2 2 जा 4. So length of arc is equal to 4 सेंटीमीटर. ओके, आणि लेंथ काढायची आहे ती सेंटीमीटर मध्ये असेल, स्क्वेअर किंवा क्यूब मध्ये नाही. एरिया काढायचा असेल तर ते मी खूप वेळा सांगितलंय, ते स्क्वेअर मध्ये असेल. व्हॉल्यूम काढायचा असेल तर तो कशात असेल? लवकर कोण आन्सर देतंय? पटकन इशिता. व्हेरी गुड. हा प्रज्ञा, व्हेरी गुड. क्यूब मध्ये असेल. तर आता क्वेश्चन नंबर 6 बघायचं आहे. इन द ॲडजॉइनिंग फिगर द रेडियस ऑफ अ सर्कल. आता ही जी सर्कलची रेडियस आहे ती किती सेंटीमीटर दिलेली आहे सांगा बरं? 7 सेंटीमीटर. ओके, आणि मेजर आर्क MBN म्हणजे बघा हा MBN इज इक्वल टू 60. हा या आर्कचं मेजर जे आहे ते किती आहे 60 डिग्री. आणि पूर्ण याचा जो पूर्ण हा जो पूर्ण असतो सर्कलचा सर्कम्फरन्स तो किती डिग्री असतो सांगा बरं? किती डिग्री असतो? हा 360 डिग्री. व्हेरी गुड, व्हेरी गुड. हा त्यातला आता मायनर आर्क आहे हा आपला. हा मी तुम्हाला शिकवलं होतं ड्रॉ करून. हा मायनर आर्क, हा मेजर आर्क. तर मायनर आर्क आपल्याला दिलेला आहे 60 डिग्री. आता फाइंड करायचं आहे एरिया ऑफ अ सर्कल. आता रेडियस दिलेली आहे त्यामुळे एरिया काढायला काहीही टेन्शन नाही. हे मी नाही तुम्हाला आन्सर दाखवलं तरी पण तुम्ही काढू शकणार आहे. आता इथे फक्त किती दिलेलं आहे बघा की रेडियस किती दिलेली आपल्याला 7 सेंटीमीटर. ही दिलेली आहे 7 सेंटीमीटर आणि हा जो आर्क आहे तो दिलेला आहे 60 डिग्री. मग मी इथे ते पण लिहून घेते. आपण इथे घेऊया 60 डिग्री आर्क दिलेला आहे. आणि आता एरिया ऑफ अ सर्कल सांगा पटकन कोणीतरी. व्हॉट इज द फॉर्म्युला ऑफ एरिया ऑफ द सर्कल? पाय स्क्वेअर. ॲब्सोल्युटली राईट. एरिया ऑफ अ सर्कल इज इक्वल टू पाय आर स्क्वेअर. जर पाय आर स्क्वेअर आहे तर पायची व्हॅल्यू माहिती आहे, आरची व्हॅल्यू माहिती आहे, तर इझिली तुम्ही एरिया ऑफ द सर्कल काढू शकता. दुसरं काढायचं आहे एरिया ऑफ ओ, म्हणजे आता हे आहे आपलं सेक्टर. इथे ओ म्हणजे बघा इथून ओ डॅश MBN म्हणजे हा पूर्ण सेक्टर काढायचा, एवढा भाग काढायचा, याचा एरिया काढायचा या सेक्टरचा. मग सेक्टरचा फॉर्म्युला काय आहे?
थीटा अपॉन 360 इंटू पाय आर स्क्वेअर. मी इथे तुम्हाला सांगितलं होतं, इथे बघा सेक्टरचा फॉर्म्युला काढताना फॉर्म्युला लक्षात ठेवायचा. फॉर्म्युला लक्षात असेल तर इझिली तुम्ही ते सुद्धा काढू शकताय. मग याच्यामध्ये तुम्हाला काय काय लागणार आहे, आर लागणार आहे की जो ऑलरेडी आपल्याला दिलेला आहे. मग तो आर इथे लागणार आहे. थीटा लागणार आहे 60 डिग्री, तो पण ऑलरेडी आहे. मग या सगळ्याचं कॅल्क्युलेशन केलं, हे पण मिळालं. नंतर काढायचं आहे एरिया ऑफ सेक्टर ओ MCN, म्हणजे मायनरचं नाही तर आता मेजरचा काढायचा आहे. बघा MCN याचा काढायचा आहे. मग ते कसं काढायला सांगा, आता मी दाखवत नाही. तो तर काही सेक्टर नाहीये, तिथे सेक्टरचा फॉर्म्युला पण काही यूज करायची गरज नाही, ते एकदम इझी आहे. कसं काय काढणार सांगा लवकर पटकन. Area of circle minus area of सेक्टर. ऍब्सोल्युटली राईट आन्सर. व्हेरी व्हेरी गुड. याच्यामध्ये फक्त डोकं लावायचंय, बाकी काही करायचं नाही. तुम्ही फक्त इथे काय करायचंय, आपल्या माइंडचा यूज करायचा आहे. इथे बघा सुरुवातीला त्यांनी आपल्याला सर्कलचा एरिया काढायला लावला, तो आपण काढला. त्याच्यामधून जर मी हा सेक्टर कट करून टाकला तर माझ्याकडे कोण उरला, हा उरला. मग एरिया ऑफ सेक्टर OMCN उरलेला आहे आणि तो ऑब्विसली आपल्याला मिळणार. मग आपण 154 मधून 25.67 जर मायनस केला तर आपल्याला मिळतो जो मेजर सेक्टर आहे तो मिळून जातो आपल्याला. कळलं का? एकदम इझी सम आहे. मला तर वाटतं शिकवायच्या आधीच कळलंय. कळलं का? तर बघा आता आपण चालू करूया. मी मुद्दाम आधी सांगितलं की नक्की तुम्हाला कल्पना पाहिजे की आपल्याला करायचं काय. तर आता इथे दिलेला आहे हा 60 सेंट्रल आर्क दिलेला आहे. जेवढा 60 असेल तर हा सुद्धा MBN 60च असतो. सेंट्रल अँगल जेवढा असतो तेवढाच त्याच्या समोरचा आर्क पण असतो. ही सुद्धा गोष्ट लक्षात ठेवा. कधी कधी ते असा आर्क म्हणून येऊन नाही देणार, फक्त सांगणार सेंट्रल अँगल जो आहे तो 60 आहे, 70, 80 आहे, काय आहे तो सांगणार. ओके, तर चला वी विल स्टार्ट नाव. तर रेडियस दिलेली आहे. मी थोडंसं मोठं करते म्हणजे तुम्हाला दिसेल. बघा दिसतंय व्यवस्थित? ओके, कॅन यू सी? yes teacher. Very good. So 7 centimeter is the radius and theta is 60 degree. Then we have to find first area of the circle, and the formula of area of the circle is pi r square. Then we have to substitute the values of pi and r. So 22 upon 7 into r square, that is why 7 into 7. So 7 cut. So 22 into 7 we get answer 154 centimeter square. Okay, and that area of the circle is 154 centimeter square. तर अशा पद्धतीने आपण एरिया काढला. त्याच्यानंतर सेकंड सेक्टरचा एरिया आहे थीटा अपॉन 360 इंटू पाय आर स्क्वेअर. सेक्टरमध्ये थीटा पाहिजे असतो तो आहे 60, आर पाहिजे असतो तो आहे किती. याच्यामध्ये तुम्ही व्हॅल्यू पण पुट करू शकता. यांनी डायरेक्ट केलंय 60 अपॉन 360 इंटू इथे पायची व्हॅल्यू आहे 22 अपॉन 7 इंटू आर किती आहे 7 इंटू 7. ओके, मग आता याच्यातला हा एक 7 गेला, हा एक 7 गेला, हा 0 गेला, हा 0 गेला, कट झाला. मग 6 1 जा 6, 6 जा 30. आता इथे 2 3 जा 6 आणि 2 1 जा 2, 2 1 जा 2 म्हणजे 11. इथे किती आलं 11 इंटू 7. म्हणजे तुम्ही जर 77 ला कितीने मल्टिप्लाय करणार आहात, डिवाइड करणार आहात. बोलता येतं का रे तुम्ही? का जेवण नाही केलं? जरा जेवण करून बसत जा म्हणजे उत्तर देत जाल.
7 1 जा 7, 7 2 जा 3 2 जा 6. हा लेफ्ट झाले का काय सगळे? नाही. ओके, जरा बोलत जा. हा, इथे किती उरले मग? 1 वरतून आला 17. मग आता 3च्या टेबल मध्ये 17 आहे का? किती येईल इथे? 15. हा, 3 5 जा इथे आलं 15. मग किती उरले? 2. ओके, मग इथे मी आता मला काहीच नाही म्हणून 0 घेतला. मग इथे मी पॉइंट घ्यावं लागेल मला. 20. मग 3 6 जा 18, कारण 21 चालणार नाही म्हणून इथे घेतला मी 18. मग परत 2 उरला इथे. ओके, मग आता इथे 2 2 येतच राहणार आहे बरं का. 2 2 2 2 असा आन्सर आहे. मग याला इथे 6 6 6 6 6 येत राहणार. मग इथे आपण याला काय केलं? याला राऊंड अप केलं आणि 25.67 आपला सेंटीमीटर स्क्वेअर हे आन्सर आलेलं आहे. याचं कॅल्क्युलेशन मी मुद्दाम तुम्हाला करून दाखवलं की नेक्स्ट टाइम तुम्हाला जर कॅल्क्युलेशन करायची वेळ आली तर इझी मेथडने अशा पद्धतीने तुम्ही करू शकता. ओके, मग हा मिळाला. आता मी तुम्हाला आधी सांगितलंच होतं की हा एक सर्कल आहे, त्याचा आपण एरिया काढला आहे. हा जो भाग आहे याला सेक्टर म्हणतात, याचा पण एरिया काढला आहे. जर आपल्याला ह्या भागाचा एरिया काढायचा असेल तर पूर्ण सर्कल मधून हा सेक्टर जर मायनस केला, कट करून टाकला तर आपल्याला एवढा भाग मिळतो. आणि म्हणून एरिया ऑफ द सर्कल मायनस एरिया ऑफ सेक्टर O-MBN हा म्हणजे काय असतो? आर्क. मग त्याचा काढला आपण, यातून हा मायनस केला. वी गेट आन्सर 128.33 सेंटीमीटर स्क्वेअर. दिस इज आपला जो मेजर मधला सेक्टर होता तो आपला इथे मिळाला आपल्याला. तर अशा पद्धतीने तुम्ही याचं आन्सर काढायचं आहे. याच्यामध्ये हे मायनस करून दाखवायची गरज नाही. लिहिताना मात्र तरी सुद्धा मी तुम्हाला दाखवते की 54 इथे 2 पॉइंट देऊन टाका, कारण खाली आता तो आहे. मग इथे लिहायचा 25.67. ओके, मायनस करताना 10 मधून इथे तसं करा. मग 10 मधून 7 गेला 3, इथे 9 उरला. 9 मधून 6 गेला, किती उरला? परत 3. आणि मी इथे पॉइंट. मग इथे 4चा आता याला 1 दिला होता म्हणून इथे 3 झाला. 3 आता 3 मधून 5 जात नाही, 13 झाला. 13 मधून 5 गेले 8. तुम्ही म्हणाल टीचर काय हे छोट्या छोट्या गोष्टी सांगताय, पण कधी कधी याच्यात पण आपण मिस्टेक करतो ना. ऍक्च्युली आपण 5वीला शिकतो, पहिली दुसरी पासूनच शिकतो, पण तरी पण चुका करतो आपण. मग याला 1 दिला 4 मधून 2 गेले 2 आणि इथे उरला 1 म्हणजे 128 पॉइंट. हे बघा इथे आपलं पण आन्सर आलं आहे 128.33 सेंटीमीटर स्क्वेअर. ओके, तर अशा पद्धतीने आपण हे पण सम याच्यातले 3 पार्ट जे काढायला लावलेले होते ते 3ही काढले आहे. आणि म्हणून आपल्याला जेवढे पण मार्क मिळायला पाहिजे ते आपल्याला मिळणार. ते किती मार्क्स आहे? 3 मार्क्सला असेल हे सम. बरोबर, इथे बघा 3 मार्क्सला हे सम आहे. ओके, तर आता आपण कोणतं सम शिकलो? 6. आता आपल्याला 7th वन बघायचं आहे. इन द एडजॉइनिंग फिगर इथे रेडियस दिली आहे 3.4. आता सेक्टर PAB दिलेला आहे पूर्ण. हा बघा, इथे हा जो सेक्टर दिलाय तो किती दिलाय? पटकन, सेक्टर किती दिलेला आहे? अरे तुम्ही असून पण तुम्ही बोलत आदितीच फक्त. आदिती तू पटकन काहीतरी कर बरं तुझ्याचं, तू तरी बोलत जा. प्रज्ञा बोल ना, प्रज्ञा बोलू शकते, इशिता बोलू शकते, इशिता दिसतच नाहीये. हर्षाली बोलू शकते, आदित्याचा आवाज एकदम ठणठणीत आहे, छान आहे, तो बोलू शकतोय पण बोलतच नाही. ते दिलेलं आहे 12.8 सेंटीमीटर. छान वाटतं तुम्ही बोलले तर, की तुम्हाला काहीतरी कळतंय, नुसतेच बघायचं काम करतात. 12.8 सेंटीमीटर आहे आणि एरिया आपल्याला हा काढायचा आहे. तर त्यासाठी तुम्ही काय कराल सांगा आता तुम्ही मला.
हा सेक्टर काढायचा आहे, नाही ए बी सी, सॉरी 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 सॉरी, एक मिनिट. आता याच्यामध्ये सेक्टर पी ए बी, बघा पी ए बी सी हा सेक्टर दिलेला आहे, नाही बरोबर आहे, हा सेक्टर दिलेला आहे आणि आपल्याला रेडियस पण दिलेली आहे आणि आपल्याला फाइंड करायचा आहे एरिया ऑफ पी डॅश ए बी सी चा, आपल्याला एरिया, याचं पेरिमीटर दिलेलं आहे पण आपल्याला एरिया फाइंड करायचा आहे. ओके, हे बघा, हे आपण बघितलंच नाही की इथे पेरिमीटर दिलेलं आहे सेक्टरचं. तर चला आता इथे मी थोडं मोठं करते की त्यामुळे तुम्हाला दिसेल. आणि जेव्हा असं वाटेल की टीचर खूप होतंय, बस झालं, मग सांगायचं टीचर बस झालं, म्हणजे मी उगाच तुमच्या मागे लागणार नाही. बोर झालं की सांगा, असं वाटतं तुम्हाला येणे म्हणजे प्रत्येक टायमाला बोरच झालेलं असतं कारण बोलतच नाही लवकर लवकर. तर त्या मानाने बाकीच्या वर्गांची मुलं खूप छान बोलतात, 9चे 7 6 सगळे छोटे छोटे, पण 10th वाल्यांना मात्र बोलायला काय वाटतं तेच कळत नाही. रेडियस दिलेली आहे 3.4 सेंटीमीटर. मग पेरिमीटर दिलेली आहे सेक्टरची, हे बघा इथे पेरिमीटर दिलेली आहे सेक्टरची, ती किती आहे 12.8 सेंटीमीटर. आता पेरिमीटर ऑफ पी म्हणजे आता इथे सेक्टर आहे ए बी सी बरोबर लेंथ ऑफ आर्क, म्हणजे बघा इथे लेंथ ऑफ आर्क प्लस रेडियस इंटू रेडियस प्लस रेडियस, बरोबर आहे ना. जर सेक्टर आहे, सेक्टर कशाने बनलेला आहे, 2 रेडियसने बनलेला आहे आणि हा इथे आहे आपला आर्क, मग त्याच्यातली रेडियस किती आहे, इथे 3.4, इथे पण 3.4. मग जर आपण 12.8 मधून 3.4 प्लस 3.4 मायनस केला, बघा 12.8 आपण इथे तसाच्या तसा लिहिला, आर टाकली, इथे पण आर टाकला, तर लेंथ ऑफ आर्क मिळेल आपल्याला. मग लेंथ ऑफ आर्क काढायचं असेल तर ह्या दोघांची ऍडिशन किती आहे 6.8, ती आपण ह्या दोघांची ऍडिशन जी आहे ती आपण 12.8 मधून मायनस केली, तर आपल्याला लेंथ मिळाली 6 सेंटीमीटर. पहिले आपल्याला लेंथ मिळणं गरजेचं आहे. मग एरिया ऑफ अ सेक्टर इज इक्वल टू लेंथ इंटू आर अपॉन 2, मग 6 इंटू 3.4 अपॉन 2, 2 1 जा 2, 2 3 जा 6, मग 3 इंटू 3.4 इज इक्वल टू किती आलं 10.2 सेंटीमीटर स्क्वेअर. मग सेक्टरचा एरिया काढायचा होता आपल्याला, तो आपण काढलेला आहे 10.2 सेंटीमीटर स्क्वेअर. बरं चला आता पटकन सांगायचं आपण काय केलं, आपल्याला काय काढायचं होतं, आपल्याला काय काय दिलंय पटकन, आणि मी नाव सांगेल त्याने सांगायचं. कोण कोण आहे इथे, चल प्रज्ञास तू सांग. येस टीचर, आपल्याला एरिया काढायची होती. हा बरोबर, आपल्याला सेक्टर काढायचा आहे एबीसीचा. हर्षाली काय काय दिलेलं आहे आपल्याला ते तू सांग. सेक्टर एबीसी दिलेला आहे 12.8 सेंटीमीटर. सेक्टर नाही पण सेक्टर, ऍब्सोल्युटली राईट. मेन तेच आहे की सेक्टर नाही, सेक्टरचं पेरिमीटर दिलेलं आहे आणि अजून काय दिलंय रेडियस. ऍब्सोल्युटली राईट. तर सेक्टरचं पेरिमीटर दिलेलं आहे आणि सर्कलचं रेडियस पण दिलं आहे, आणि रेडियस जर दिलेलं नसतं तर आपण सेक्टरची लेंथ काढू शकलो नसतो, बरोबर आहे ना. ती लेंथ आपण कशामुळे काढू शकलेलो आहो, ही लेंथ काढायची तर हे आपल्याला माहिती होतं की हे 3.4 हे 3.4 म्हणजे 6.8 हे दोन्ही मिळून, तर जेवढी पेरिमीटर दिली त्यातून आपण हे मायनस केलं तर आपल्याला लेंथ मिळाली. आणि लेंथ का बरं पाहिजे आपल्याला, की आपल्याला सेक्टर काढायचा होता म्हणून, कारण सेक्टरचा हा दुसरा एक फॉर्म्युला आहे की एक फॉर्म्युला तर तो आपल्याला जर थीटा दिला असेल तर, आणि दुसरा जर लेंथ दिली असेल तर हा फॉर्म्युला यूज करायचा आहे, बरोबर. मला वाटतं आता कळलंय, मी परत परत काही सांगायची गरज नाही. आदित्य कळलं का, आदित्य, हो ना आदित्य
कुठे गेला आदित्य? अरे मग सांगायचं ना आदित्य नाहीये म्हणून. हा यश, थोडं थोडं कळतंय तुला? यश, आदिती तू मेसेज टाक चल. हो टीचर. ओके व्हेरी गुड. आदिती मेसेज टाक. हो ठीक आहे. कुठे गेलं? हा आता पुढे आहे आपल्याला 8 सम जे आहे ते का टाकायचं. इन द ॲडजॉइनिंग फिगर हा जो आहे हा सेंटर, आता हा सेंटर ऑफ आर्कचा सेंटर आहे आणि ROQ बरं का. मग इथे ROQ म्हणजे हा इज इक्वल टू MON म्हणजे हाच किती असणार आहे 60 डिग्री. तो किती दिलेला आहे 60 डिग्री. आणि OR किती दिलेला आहे 7 आणि OM टोटल पूर्ण किती दिलेला आहे 21. तर फाइंड द लेंथ ऑफ आर्क RXQ. सोपं आहे, खूप खूप सोपं आहे. काय म्हणजे मी सांगायच्या आधीच तुम्हाला यायला हवंय. येईल का? लेंथ काढता येईल RXQ ची. आणि अजून काय काढायचं आहे MYN पण काढायचे लेंथ. तर बघा मग फॉर आर्क RXQ पहिला आपण आता घेऊया RXQ. बघा म्हणजे हा दिसतोय ना, हा RXQ. त्याचा रेडियस किती आहे बरं 7 सेंटीमीटर आणि त्याचा थीटा किती आहे बरं 60 डिग्री. तर मग आता लेंथ ऑफ RXQ इज इक्वल टू लेंथ ऑफ आर्क काढायचा असेल तर थीटा अपॉन 360 इंटू 2 पाय r. फॉर्म्युला लर्न आहे, काल मी लर्न करायला लावला होता तुम्हाला. लेंथ ऑफ आर्क इज इक्वल टू थीटा अपॉन 360 इंटू 2 पाय r. थीटा किती आहे 60 डिग्री. व्हेरी गुड 60 डिग्री. 360 तसाच लिहिला, 2 लिहिला, पायची व्हॅल्यू लिहिली, r पण लिहिला 7. मग आता इथे 7 7 कट. 2 1 जा 2 2 2 1 जा 2 2 1 जा सॉरी असं नाही आहे इथे, हे दोन्ही सेम सेम आहे ना. हा 7 1 जा 7. इथे हा कट, इथे हा कट. 6 1 जा 6 6 6 जा 36. मग 2 1 जा 2 2 3 जा 6. आता या 3 ने 22 ला डिवाइड करा. फार डीप मध्ये सांगते ऍक्च्युली, एवढं तुम्हाला कुठे सांगणार नाही, काही गरजच नाही, कारण तुम्ही 10चे मुले. 2 7 3 7 जा 21 म्हणजे किती आलं आपल्याला इथे आन्सर 1. मग इथे घेतला 0, मग 3 इथे 0 घेतला म्हणून पॉइंट. 3 3 जा 9. आता परत 1 1 1 येत राहणार म्हणून मग इथे 3 3 3 3 3 3 3 3 येत राहणार. 3.33 लिहा, 34 लिहा, काही प्रॉब्लेम नाही. तर अशा पद्धतीने तुम्ही इथे काय करणार आहात डिवाइड करणार आहात आणि म्हणून तुमचा आन्सर आलं 7.33 सेंटीमीटर. लेंथ ऑफ आर्क RXQ इज इक्वल टू 7.33 सेंटीमीटर. याची तुम्ही आर्कची लेंथ काढलेली आहे. तसंच ॲज इट इज आता तुम्हाला काय करायचंय, याची किती दिलेली आहे 7. OM किती दिलेला आहे 21. मग आता इथे दिली रेडियस सेकंड सम मध्ये 21. हा थीटा दिलेला आहे. आता बघा थीटा आपण 360 इंटू 2 पाय r. इथे थीटा 60, 2 तसाच, पायची व्हॅल्यू r इज इक्वल टू 21. पूर्ण कॅल्क्युलेशन तुम्ही करा आणि मला नंतर लिहून पाठवा. ते आहे आन्सर आहे 22 सेंटीमीटर. मग आन्सर आलं आपलं 22 सेंटीमीटर. तर अशा पद्धतीने हे सम आपण कंप्लीट केलं. लेंथ ऑफ आर्क हे काढायला अतिशय सोपी आहे, त्यासाठी आपल्याला फॉर्म्युला येणं खूप गरजेचं आहे. तर बाकीचे 9th पासूनचे पुढचे जे सम्स आहेत ते आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये कंप्लीट करू. थँक्यू व्हेरी मच.